करताय? तुम्हीच विचार करून पहा ना. बाय डार्लिंग. चला. मला गरज नाही तुझ्या आजाराची. मी जाऊ शकतो एकटा. मानस मानस मानस, मी अशा अवस्थेत तुम्हाला मानसकडे नाही जाऊ देणार. अशा अवस्थेत म्हणजे कुणी गेली माझी अशी अवस्था? कुणी गेली मानस? तू त्याला माझ्यापासून तोडतीयस काय? हा? मी काय तोडणार तुम्हाला? तुम्हीच तुझ्यात चालला. हे असलं वागणं. आजपर्यंत दारू होती आणि आता बाई सुद्धा. शाळा व्हायचंय. शाळा हे सगळं तुझ्यामुळे आहे. तुझ्यामुळे झालंय सगळं. तुला तुला असाही नवरा नकोच असतो. गेला दुसरीकडे काय फरक पडतो काय? हे असलं वागणं शोभतं तुम्हाला? बोलू नये पण घरादाराची अब्रूच चव्हाट्यावर आणताय तुम्ही. इथवर मजल गेली तुझी. स्वतःच्या बायकोवर हात उचलताना लाज नाही वाटत तुला? कोण बायको? कोण? शब्दाचा अर्थ कळतो का? विचारा. काय बोलतोयस तू हे श्री? अरे देवी सारखी बायको. तेच नकोय. तेच नकोय मला. देवी देवी अरे नको. साधा माणूस आहे मी. सामान्य माणूस आहे. साधी बायको पाहिजे. हाडा माणसाची. देवी नको. हे तू बोलत नाहीयेस. दारूची नशा बोलतेय. ती नशा तुझ्या डोळ्यात चढलीये. श्री, असं काय करतोस वेड्यासारखं? अरे घरच्या लक्ष्मीला दुखाव नाही रे. घराची फरफट होते अशानं. काय काय पाहिजे बाकी अजून? फरफट होऊ दे. फरफट होऊ दे. फरफट नाही मी पण भरडला. जाऊ दे. जाऊ दे. चांगुलपणाचा अतिरेक सुद्धा किती वाईट असतो हे कळलं पाहिजे या बाईला. मूर्ख आहेस तू. तुला नीट समजावून सांगितलेलं समजतच नाहीये. तेव्हा आता थोडं स्पष्टच बोलतो. श्री, ही असली थेर या घरात चालणार नाही. मोठ्या मिनतभऱ्यांनी मी या घराचं पावित्र्य जपलेलं आहे. या घराचं पावित्र्य नष्ट झालेलं मला चालणार नाही. कुणाकडूनही. अगदी माझ्या लाडक्या मुलाकडून सुद्धा. तुमच्या या बोलण्याचा अर्थ मी काय समजायचा बाबा? तो न समजण्या इतका तू लहान नाहीयेस. श्री, नवऱ्याने बायकोला गृहलक्ष्मीचा दर्जा द्यायचा असतो आणि तो द्यायला माझा मुलगा नालायक ठरलेला आहे. आणि म्हणूनच या घराचे दरवाजे त्याच्यासाठी कायमचे बंद आहेत. बाबा, तुझ्या निर्णयाची वाट बघतोय मी श्री. तुम्ही जाऊ नका. मी समजवते बाबांना. बस काय झालं नाटक? तुझा नवरा नालायक आहे तरी त्याला तू माफ करतेस. मोठेपणा मिरवायचा आहे. अरे तुला संधीच देणार नाही ती. आई. श्री, बाबा, बाबा तुम्ही थांबवता ना. बाबा. जाऊ देत बेटा त्याला. जाऊ दे. बाहेरच्या मदिरेची नशा जेव्हा उतरेल तेव्हाच त्याला घरातल्या दुधाची किंमत कळेल. देवी, देवी माझी सहनशक्ती वाढव. मला दुःख दिलंच तरी हरकत नाही, पण ते सहन करण्याची ताकद मला दे. माझा विश्वास ढळू देऊ नकोस. या घराला मला पुन्हा उभं करायचं. त्याकरता माझ्यावर झालेला प्रत्येक आरोप सहन करण्याची ताकद मला दे. मला माझ्या नवऱ्याला जिंकायचं, माझ्या घराला जिंकायचं. आता फक्त 7 दिवस राहिले.
आपली ऑर्डर पूर्ण होणार, लगेच डिलिव्हरी, लगेच पेमेंट, 3 करोड मिळणार आपल्याला. इतक्या कमी वेळात इतके श्रीमंत होणारे आपण पहिलेच असू नाही का, ते सुद्धा स्वतःच्या कष्टाचे. म्हणजे काय, लक्ष्मी प्रसन्न आहे आपल्यावर. सत्य आहे. आलेच बघून. साहेब कुरिअर इकडे सही करा साहेब. थँक्यू साहेब. थँक्यू. वाह, दुसरी ऑर्डर दिली वाटतं. अहो अहो काय झालं, काय झालं? दादा रगणे का त्या अमेरिकन कंपनीने आपल्याला दिलेली ऑर्डर कॅन्सल केली. रगणे काय भाऊजी? रजनी, रवी, दादा रवी, अरे ते अमेरिकन कंपनीने आपल्याला दिलेली ऑर्डर कॅन्सल केली. काय? होय. अरे ते असं कसं करू शकता आहात? हा बंगला हे ऐश्वर्य नाहीच होणार आहे. आपली सगळी मेहनत धुळीला मिळणार आहे. आपला माल पडेल त्या भावाला विकायला लागणार आहे आपल्याला. नाही रगणे, आपण आता बर्बाद होणार रागिणी. ओ माय गॉड. ताई, रोहन तू असा अचानक? अगं तुझी खूप आठवण आली म्हणून आलो. नमस्कार करतो बाबा. आणि आई कुठे आहे? अगं ती गेली अष्टविनायक यात्रेला, 2 दिवसांनी येईल. म्हणून मग मी म्हंटल की तुझ्याकडे यावं. बरं झालं आला. याला आत घेऊन जा, बाय. चहा पाण्यासोबत. चल रोहन, काय म्हणते तुझं एकदम कॉलेज? मजेत चाललंय. रोहन, खूप उपकार केलेस रे माझ्यावर. बरं वाटेल आता स्मिताला. वैशाख वणव्यात रक्तचंदनाचा गारवा मिळाला तसं. मानस आता जेव रे बाळा. कधीपासून भूक लागली होती ना तुला? हे मानस, चल आपण शर्यत लावू. कोणाचं जेवण अगोदर संपतं ते, तुझं की माझं? चल लवकर लवकर कर. मी नाही खाणार मामा. माझी आई रोज रात्री बाबांची वाट बघत बसते. न जेवताच झोपते. मानस, मानस असा हस्त नाही हा करायचा. मी भरवते तुला. चल. आई तू कधी जेवणार ग? हे मानस, तू लवकर आटप ना. आपल्याला सकाळी लवकर उठायचं ना. लवकर लवकर जेवण कर. चल. मी नाही. चल चल लवकर कर. आई आई मी बाबांना नक्की घेऊन येईन. तू तू रडू नको. मला पूर्ण खात्री आहे. बाबा लवकर येतील. चल प्रिन्स, आपण बाबांना घेऊन येऊया. आई बाबा आले. मानस, मानस कुठे होता सोन्या? पर्यासा सोडून जाऊस. आता दुःख पचवायची ताकद नाहीये माझ्यात. चल मानस. मी चुकलो. मी खूप अन्याय केला तुझ्यावर. अपराधी आहे मी तुझा. मला माफ करशील? माफी मागून माझ्या स्त्रीत्वाचा अपमान करू नका. अहो, माणूस म्हटलं की चुका व्हायच्याच. तुम्ही परत आलात यातच मला सर्व मिळालं. मिता, तुझ्या मनाचा मोठेपणा आहे.
पण मी तुला खरंच वाटेल ते बोललो, वाटेल तसं वागलो तुझ्याशी. खरंच मला मनापासून माफ करशील? आता विसरा ना त्या कडू आठवणी. आपण आपल्या आयुष्याची सुरुवात नव्याने करूया. चला. बाबा मला माफ करा. चुकलो मी. आई, काय झालं आई? काही नाही. तुम्ही रडताय? छे ग, डोळ्यात काहीतरी गेलं वाटतं. आई, तुमच्या डोळ्यातले अश्रू तुम्ही किती लपवले तरी माझ्या नजरेतून सुटणार नाही. कुठल्या जन्मीचं पाप भोगते ग मी. का ग माझ्या वाट्याला मुलांचं सुख नाही? स्मिता, श्रीला त्याची चूक कळली तशी रवी आणि रमाकांतलाही कळेल का ग कधी? येतील ते पुन्हा या घरी परत? या घराचं गोकुळ झालेलं बघायचंय मला. होईल माझी ती इच्छा पूर्ण? होईल माझी इच्छा पूर्ण? सांग ना स्मिता, होईल का ग? मी नाही विसरू शकत त्यांना. आई, आई तुम्ही काळजी करू नका. येणारी दिवाळी आपल्यासाठी सुख घेऊन येईल. या दिवाळीत सगळे एकत्र येतील, नक्की एकत्र येतील. त्यासाठी मला काही करावं लागलं तरी चालेल. हा माझा शब्द आहे तुम्हाला. तू इथे कशाला आलीस? मी आत येऊ? तुमच्या मनात नाही तर नाही, तुमच्या घरात तर येऊ दे. ये रजनी, ए रजनी, बघ कोण आलाय ते. बघतीये आता काय नवीन घेऊन आली आहे कोण असतं? आमंत्रण. आमंत्रण कसलं? आता 7 दिवसांवर लक्ष्मीपूजन आले. मला असं वाटतं की यंदाची दिवाळी आपण सगळ्यांनी मिळून एकत्र साजरी करावी. का? आई बाबांना वाटतं की तुम्ही पुन्हा यावं. फक्त ते बोलून दाखवत नाही. आपण सुना आहोत त्या घरच्या. शेवटी घर टिकवण्याची धडपड आपल्यालाच करायला हवी ना. झाले, पुन्हा हिचे उपदेश सुरू झाले. मुद्द्याचं काय ते बोल. वहिनी, आपण झालं गेलं सगळं विसरून पुन्हा एकत्र येऊ. आईना खूप बरं वाटेल. त्यात आमचं काय? आम्हाला काय मिळेल? घर पुन्हा जुळल्याचं समाधान नाही का? काय स्मिता, समाधानाने पोट भरत नाही का आमचं? मग काय हवंय तुम्हाला? ठीक आहे, आम्ही तिथे येऊ. दिवाळीचे 4 दिवस गुण्या गोविंदाने राहू सुद्धा. पण त्याच्या बदल्यात तू आम्हाला प्रत्येकी 5-5 करोड द्यायला हवे. तुझ्या 20 करोड मध्ये का बोले? पण वहिनी, का आटलं वाटतं कुटुंबाबद्दलचं प्रेम, सासू सासऱ्याविषयींचा जिव्हाळा? नाही वहिनी, मी तुम्हाला पैसे द्यायचे की नाही याचा विचार करत नव्हते. पण मी सगळं बाबांच्या हाती सोपवलंय. त्यामुळे त्यांच्या अपरोक्ष मी कसा निर्णय घेऊ? काय ठरवलं? मी समजावेन बाबांना. देईन मी तुम्हाला पैसे. ऐकी संधी सांग. आता बघ कसे देतेस तू पैसे. आज का कुणाला विचारून तू हा निर्णय घेतलास? कुणाला विचारून? लायकी नाही ग त्यांची. त्यांची भूक कधीच भागणार नाही. जेवढं देशील त्यांना तेवढं कमीच आहे. पण बाबा, आपल्या सगळ्यांच्या आनंदापेक्षा जास्त आहे का ही किंमत? बाबा, आजपर्यंत मी तुमच्याकडे काहीच मागितलं नाही. आज मागते. सून म्हणून नाही,
एक मुलगी म्हणून पदरात घाला माझ्या. नाही म्हणू नका. बघ बेटा, पैसे तुझेच आहेत, मी फक्त सांभाळणार आहे. काय निर्णय घ्यायचा आहे तो समजून उमजून घे. बाबा, पैसे देऊन सुख विकत घेता येत नाही असं म्हणतात, पण मी ते खोटं ठरवणार आहे.